माहीत आहे का, लग्न 25 दिवसावर येऊन ठेपलं आणि मी राग गोव्याला निघून गेली. हाय, मी स्नेहा आणि मी तुम्हाला सांगते आहे माझ्या लग्नाची स्टोरी. जसं मी काल बोलले बघा, की बस्ता घेऊन झाला आणि लग्नाआधी खरं सांगते तुम्हाला, अशी कोणतीच गोष्ट नव्हती की मी ज्याला हात लावला आणि ते मला मिळालं नाही. आणि आज तर माझा बस्ता होता. किती स्पेशल असतो ना तो दिवस आपल्यासाठी. किती स्वप्न रंगवलेली असतात आपण, की हे घेईल, ते घेईल. पण त्याच दिवशी अगदी मला आवडलेली साडीही मला मिळाली नाही आणि तेव्हा ना टचकन डोळ्यात पाणी आलं आणि खरंच पप्पांची आठवण आली. पप्पा जर तेव्हा असते ना सोबत, तर ज्या साडीला, ज्या ज्वेलरीला मी हात लावला असता ना, तीच ज्वेलरी मिळाली असती. ठरलेल्या बजेटपेक्षा कितीही जास्त झाली असती ना तरीही. आणि त्यामुळे ना मग घरी आल्यावर जसे मम्मी पप्पा दिसले, मी इतकी रडली आणि इतका माझा मूड खराब झाला की काय सांगू. तेव्हाच काका काकू आलेले होते आणि त्याच दिवशी ते ट्रिपला जाणार होते. सो काकांनी ना माझा हात त्यांच्या डोक्यावर ठेवला आणि बोलले, तुला माझी शपथ आहे, तू नाही म्हणणार नाही. आणि मी बोलले, अरे सांगा काय, कशासाठी शपथ घेतली ते तरी सांगा. सो काका बोलले, बघ, लग्न झाल्यानंतर तू तुझ्या माहेरी येशील, मम्मी पप्पांना वेळ देशील, पण आम्हाला तू वेळ देऊ शकणार आहेस का? नाही ना, म्हणून आता आम्ही ट्रिपला चाललो, सो तू माझ्यासोबत चल. आणि खरं सांगते तेव्हा माझा मूड इतका ऑफ होता आणि मला ना मुलाकडच्यांचा इतका राग आलेला होता. सो मी कशाचाही विचार न करता बॅग भरली. माझे एक पेपर बाकी होता. मी आरोहीच्या पप्पाला सांगितलं नव्हतं, विचारलं नव्हतं किंवा कळवलंही नव्हतं आणि तशीच जी आहे मी काका काकूंसोबत गोव्याच्या ट्रिपला निघून गेली, तेही 9 दिवसांसाठी. पण माहीत आहे का, त्यानंतर असं काही वादळ आलं, पण ते उद्या सांगते. चला बाय.